तर हाय मित्रांनो, मी ट्रॅव्हलर मंगेश आज तुम्हाला अशा प्रवासाला घेऊन जाणार आहे ज्याची सुरुवात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सुरू झाली होती आणि आज ती पोहोचली आहे मनालीच्या बर्फामध्ये. तर मित्रांनो, आपला प्रवास सुरू होतो पुण्यावरून, पण झालं असं की वाऱ्याच्या वेगाने धावणारी ट्रेन अचानक बंद पडली. थोडासा धक्का दिल्यावर भाऊ बोलला, आप भी ठीक करके देता हूँ. हाँ ठीक है. ये माकड़ तोंडाचिया, ये चालू हो जाएगा ना, सपाट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. हट बाजू में. हट रे हट. आणि अथांग प्रयत्नानंतर ट्रेन चालू झाली आणि त्याच्याच आनंदामध्ये इकडे हे चालू होतं. बहुतेक नाचायला लागतंय काय की पाया पडा काहीतरी बोल काहीतरी इज्जत वाचू द्या. कपडे भाऊचा डान्स बघून असं वाटते भाऊ बहुतेक गौतमी पाटीलचं मार्केट खाणार. तिकडे फुलझडी आणि इकडे पिचकारी. मजाक मध्ये सुरू झालेला हा खेळ भाऊचा पृष्ठभाग ओला करून संपला. या सर्व धावपळीमध्ये केव्हा आम्ही भुसावळला पोहोचलो कळलंच नाही. सनसेटला बाय बाय करून भोपाळमध्ये भावाला भेटलो. भावाने आणलेल्या बिर्याणीवर ताव दिला आणि सकाळी सकाळी आग्र्यामध्ये पोहोचलो. स्टेशनवर उतरल्यावर एकदम वाटलं, अरे हे तर प्रवासाचं दुसरं पान उघडतंय. मित्रांनो, प्रत्येक वेळी स्टेशनवर उतरल्यावर एक क्षण थांबतोच, मन शांत होतं आणि मग अचानक एक विचार येतो, यार हे सर्व मी का करतोय. पण त्याच विचारात स्वतःच उत्तरही येतं. प्रवास करतो कारण त्यात मी काहीतरी शोधतो, कधी ठिकाण, कधी अनुभव, तर कधी स्वतःलाच. मंगेश सर. यार मी बॅग विचार रे. बॅग शोध. बॅग बसमध्ये ठेवून मी खिडकी बाहेर बघत बसलो, पण डोळ्यात चालू होतं स्वप्न, विचार आणि फ्युचर प्लॅन्स. इतक्या गोंधळातही शांतता सापडते. प्रवास शिकवतो की जगात इतकी विविधता आहे तरी आपण स्वतःलाच एका चौकटीत का अडकवतो. असो, हॉटेलमध्ये पोहोचल्यावर काही जण बिछाण्याची वाट पकडत होते, पण एक गोष्ट ठरलेली होती, ताजमहल वरून सूर्योदय बघायचा. त्या वर्षांपासून ऐकत आलो होतो, पण आज तो अनुभव खऱ्या डोळ्यांनी बघणार आहे. आणि हो, सनराईज म्हणजे ताजमहलच्या सौंदर्याला असलेली गोल्डन आवर आहे बरं का. तर मित्रांनो, येणारा ब्लॉग हा खूप छान असणार आहे. त्याकरता आताच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण ताजमहल पाहणं म्हणजे फक्त फोटोशूट करणं नसून तो तेथील क्षण फील करायचा असतो. तर मित्रांनो, मनाली ट्रिप दरम्यानचा हा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि पुढचा भाग मिस करू नका, कारण की पुढच्या भागात मी तुम्हाला प्रेम, सौंदर्य आणि सुंदर असा सूर्योदय दाखवणार आहे.